Hello students, welcome to my YouTube channel RJ English Tutorials. विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण व्याकरण ह्या ठिकाणी बघत आहोत. आतापर्यंत बरेचसे व्हिडिओ आपण व्याकरणावर तयार केलेले आहेत. आज आपण या ठिकाणी डिग्री ऑफ कंपॅरिझन याच्यामधला दुसरा भाग बघणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं होतं की पॉझिटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री कशी तयार करायची आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीची पॉझिटिव्ह डिग्री कशी तयार करायची. पण आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण सुपरलेटिव्ह डिग्रीपासून पॉझिटिव्ह डिग्री कशी तयार करायची आणि कंपॅरेटिव्ह डिग्री कशी तयार करायची हे आपण बघणार आहोत. तर चला बघूया आजचा हा दुसरा भाग. हे बघा, सुपरलेटिव्ह डिग्रीचे आपण दोन प्रकार करणार आहोत. त्याच्यात पहिल्यांदा पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री करत असताना नो ऑदरनी सुरुवात करायची. नो ऑदरनी सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्या वाक्याला चौकट करणार, म्हणजेच विशेषणाला चौकट करणार आणि विशेषणानंतरचं येणारं जे वाक्य आहे ते आपण नो ऑदरनंतर लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी टू बीचं टू बीचं रूप लिहायचं आहे. टू बीचे रूप लिहिल्यानंतर V1 म्हणजेच ॲजमध्ये आपण विशेषण टाकून लिहायचं आहे आणि पहिला करता जो शेवटी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री तयार करताना बघा, या ठिकाणी पहिला करता तसंच घ्यायचा, त्याचं सहाय्यकारी क्रियापद तसंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर V2 म्हणजेच विशेषणाचं दुसरं रूप वापरायचं. त्याच्यानंतर दॅन आणि ऑदर करायचं आहे आणि V3 नंतर म्हणजेच पहिल्या सुपरलेटिव्हच्या विशेषणानंतरचं वाक्य जसंच्या तसं लिहायचं. चला तर बघूया वाक्य कसे तयार करतात. प्रत्यक्ष आपण बघूया. या ठिकाणी 3 वाक्य मी या ठिकाणी लिहिलेले आहे. तर बघा, पहिलं वाक्य, राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. राम हा वर्गातील सर्वात उंच मुलगा आहे. आता या ठिकाणी आपण सगळ्यात अगोदर याला बॉक्स तयार करून घेऊ. विशेषणाला हा आहे V3. हे विशेषण आहे V3 म्हणजेच उदाहरणार्थ ॲज टॉल ॲज हे V1, टॉलर दॅन V2 आणि द टॉलेस्ट हे V3. अशा प्रकारे आपण V1, V2, V3 तयार केलेले आहे. हे विशेषणाचं तिसरं रूप आहे, त्याला EST लावलेलं आहे. तर बघा, ह्या वाक्याची सुरुवात आपल्याला या ठिकाणी नो ऑदरने करायची. पॉझिटिव्ह डिग्री करताना नो ऑदर. बॉक्सच्या नंतर आलेलं वाक्य तसंच तसं लिहा, म्हणजे विशेषणानंतरचं वाक्य तसंच तसं लिहा. नो ऑदर बॉय इन द क्लास. त्याच्यानंतर लिहायचं सहाय्यकारी क्रियापद इज. V3चं V1 तयार करायचं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे विशेषण पहिलं येतं म्हणून ते ॲजमध्ये लिहितात. ॲज टॉल ॲज पहिला करता शेवटी घ्यायचा आहे, म्हणजेच राम. बघा वाक्य कसं तयार झालं. नो ऑदर बॉय इन द क्लास इज ॲज टॉल ॲज राम. आता याचंच कंपॅरेटिव्ह डिग्री तयार करायची. सुपरलेटिव्हची कंपॅरेटिव्ह तयार करताना करता आणि सहाय्यकारी क्रियापद जसंच तसं खाली घ्यायचं आपल्याला. राम इज. त्याच्यानंतर V3चं काय करायचं आपल्याला, V2 करायचं आहे, म्हणजेच टॉलर दॅन. आणि याच्यानंतर आपल्याला आपल्याकडचा जो शब्द आहे एक्स्ट्रा त्याला लावायचा आहे, तो ॲनी ऑदर हा शब्द लावायचा आहे. ॲनी ऑदर म्हणजे दॅन ॲनी ऑदर, टॉलर दॅन ॲनी ऑदर असं त्या ठिकाणी, म्हणजे दॅन ॲनी ऑदर प्रत्येक ठिकाणी आपल्याला लावायचं आहे. म्हणजे राम इज टॉलर दॅन ॲनी ऑदर. नंतर विशेषणानंतरचं सुपरलेटिव्हमध्ये जे विशेषणानंतरचं जे वाक्य आहे तसं तसं लिहायचं आपल्याला. बॉय इन द क्लास. बॉय इन द क्लास. बघा वाक्य काय तयार झालं. राम इज टॉलर दॅन ॲनी ऑदर बॉय इन द क्लास. इतर मुलांपेक्षा राम हा उंच आहे. बघा अशा प्रकारे आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री तयार केलेली आहे. आता दुसरं वाक्य बघूया. या ठिकाणी याला द बिगेस्ट हे त्याचं विशेषण आहे. विशेषण ॲडजेक्टिव्ह आहे. हे V3मध्ये येतं. या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री तयार करताना इथे सुद्धा नो ऑदरने सुरुवात करायची. नो ऑदर
त्यानंतर विशेषणानंतरचं वाक्य घ्यायचं आहे सिटी इन इंडिया. सिटी इन इंडिया. नो अदर सिटी इन इंडिया. त्यानंतर घ्यायचे सहाय्यकारी क्रियापद इज. हे एकवचनी नो अदर सिटी इन इंडिया इज. V3चं V1 तयार करायचं आहे ॲज बिग ॲज. नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज मुंबई. पहिला करता शेवटी घ्यायचा म्हणून आला मुंबई. वाक्य काय तयार झालं बघा. नो अदर सिटी इन इंडिया ॲज बिग ॲज. नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज मुंबई. त्याच्या पुढचं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य बघूया. याची सुरुवात पहिला कर्ता आणि क्रियापद तसंच ठेवायचं आहे. सहाय्यकारी क्रियापद मुंबई. मुंबई इज. मुंबई इज. V3चं V2 तयार करायचं आहे इज बिगर दॅन. बिगर दॅन. पुढे काय लावायचं आपल्याला ॲनी ऑदर. ॲनी ऑदर. आणि विशेषणानंतरचं वाक्य तसं लिहायचं आहे सिटी इन इंडिया. सिटी इन इंडिया. इन इंडिया. बघा मुंबई इज बिगर दॅन ॲनी अदर सिटी इन इंडिया असं या ठिकाणी वाक्य तयार झालेले. कर्ता घेतला, सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर V3चं V2 तयार केलं, त्यानंतर ॲनी अदर शब्द जोडला आणि नंतर विशेषणानंतरचं वाक्य जसंच तसं लिहिलं. आता पुढचं वाक्य बघूया. अमिताभ इज द मोस्ट पॉप्युलर हिरो इन इंडिया. याला आपण ब्रॅकेट करूया. मोस्ट पॉप्युलर. द मोस्ट पॉप्युलर हे V3 आहे म्हणजेच विशेषणाचं A3. प्रत्येक ठिकाणी माझ्याकडनं V3 म्हटलं गेलं पण त्या ठिकाणी आहे A3. चुकून V3 झालं त्या ठिकाणी घ्यायचे A3. A1 A2 A3 अशा प्रकारे. A1 म्हणजेच ॲडजेक्टिव्ह 1, A2 म्हणजे ॲडजेक्टिव्ह 2 आणि A3 म्हणजे ॲडजेक्टिव्ह 3. चुकून V त्या ठिकाणी लिहिला गेला तर या ठिकाणी लक्षात घ्या A3 आहे. हां, तर अमिताभ इज द मोस्ट पॉप्युलर हिरो इन इंडिया. या ठिकाणी द मोस्ट पॉप्युलर A3 म्हणजेच विशेषणाचं तिसरं रूप आहे A3. हे काय आहे विशेषणाचं तिसरं रूप आहे म्हणून A3. या ठिकाणी सुद्धा आपण A2 करू. प्रत्येक ठिकाणी V लिहिला गेला आहे चुकून त्या ठिकाणी A करा. तर ह्या ठिकाणी अमिताभ इज द मोस्ट पॉप्युलर हिरो इन इंडिया. आपण या ठिकाणी विशेषणाला ब्रॅकेट केलेले आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी बनवायचं आहे पॉझिटिव्ह डिग्री. त्याची सुरुवात करायची नो ऑदरनी. नो ऑदर. त्याच्यानंतर घ्यायचं आहे विशेषणानंतर म्हणजेच A3 नंतरचं वाक्य हिरो इन इंडिया. हिरो इन इंडिया. सहाय्यकारी क्रियापद इज. A3चं A1 करायचं आहे म्हणजेच ॲज पॉप्युलर ॲज अमिताभ. म्हणजेच पहिला करता शेवटी आला. नो अदर हिरो इन इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज अमिताभ. अशा प्रकारे हे वाक्य तयार झालं. या ठिकाणी A3चा A1 केला. आता कंपॅरेटिव्ह डिग्री CD. कंपॅरेटिव्ह डिग्री. आता कंपॅरेटिव्ह डिग्री करताना कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद असं खाली घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजेच अमिताभ इज. अमिताभ इज. A3चं A2 करायचं आहे म्हणजेच अमिताभ इज मोर पॉप्युलर दॅन. त्याच्यानंतर लावायचा आहे शब्द ॲनी ऑदर. ॲनी ऑदर.
अमिताभ इज मोर पॉप्युलर दॅन एनी ऑदर. त्याच्यानंतर विशेषणानंतरचं वाक्य हिरो इन इंडिया. हिरो इन इंडिया. बघा ह्या ठिकाणी अमिताभ इज मोर पॉप्युलर दॅन एनी ऑदर हिरो इन इंडिया. ह्या ठिकाणी लक्षात घ्या. अशा प्रकारे आपण हे 3 वाक्य घेतलेले. आता आपण पुढचा जो प्रकार आहे वन ऑफ दचा, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ज्यावेळेस वन ऑफ द वापरलं जातं तर ते वाक्य कसे करतात ते आपण आता पुढच्या वाक्यांमध्ये बघू. तर चला बघूया आपण वन ऑफ दचे वाक्य. सुपरलेटिव्ह डिग्री वन ऑफ द. या ठिकाणी बघा पहिलं वाक्य राम इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. या ठिकाणी आपण वन ऑफ द टॉलेस्ट, वन ऑफ दच्या वाक्यामध्ये ज्यावेळेस वन ऑफ द येईल त्या ठिकाणी आपण वन ऑफ द हा शब्द काढून टाकणार आहोत. म्हणजे ते कंपॅरेटिव्ह डिग्री करतानाही आणि पॉझिटिव्ह डिग्री करतानाही वन ऑफ द काढून टाकायचा आहे. पॉझिटिव्ह डिग्री करताना व्हेरी फ्यूनी सुरुवात करायची, नो अदर ऐवजी आता या ठिकाणी वन ऑफ दच्या वाक्याला फक्त काय करायचं आहे, व्हेरी फ्यूनी सुरुवात करायची. कंपॅरेटिव्ह डिग्रीला ॲनी ऑदर वापरत होतो, आता फक्त ॲनी ऑदर ऐवजी मोस्ट ऑदर वापरायचा आहे वन ऑफ दच्या सेंटेन्ससाठी. हा एवढाच एकमेव बदल आहे, तो नीट लक्षात ठेवायचा आहे. मग बघा आता या ठिकाणी आपण सेम पद्धत आहे, फक्त व्हेरी फ्यू शब्दाने येतं. मोस्ट नो अदर ऐवजी व्हेरी फ्यूने आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत पॉझिटिव्ह डिग्री करताना. व्हेरी फ्यू, व्हेरी फ्यू, व्हेरी फ्यू. याच्यानंतर विशेषणानंतरचे वाक्य जसंच्या तसं लिहायचं आहे आपल्याला. अगोदरच्या वाक्यांमध्ये आणि या वाक्यांमध्ये काही फरक नाही आहे, फक्त पहिले आपण नो अदर लिहित होतो, आता इथं व्हेरी फ्यू लिहायचं आहे, वन ऑफ द काढून टाकायचं आहे. मग व्हेरी फ्यू बॉईज, बॉईज इन द क्लास, इन द क्लास. आता याच्यामध्ये एक बदल लक्षात ठेवा. वन ऑफ दच्या वाक्यामध्ये विशेषणानंतर नेहमी अनेक वचन असेल. अनेक वचन असेल तर ह्या ठिकाणी साहजिकच आहे सहाय्यकारी क्रियापदसुद्धा अनेक वचन येईल. इथं इज आहे पण इथं काय येईल, आर येईल. आर. व्हेरी फ्यू बॉईज इन द क्लास आर. व्हेरी फ्यू बॉईज इन द क्लास आर. पुढे काय येईल मग, व्हेरी फ्यू बॉईज इन द क्लास आर. A3चं A1 करायचं आहे, म्हणून ते टाकताना ॲज टॉल ॲज राम. मग वाक्य बघा, व्हेरी फ्यू बॉईज इन द क्लास आर, व्हेरी फ्यू बॉईज इन द क्लास आर ॲज टॉल ॲज राम. हा बदल या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. दुसरं वाक्य, आता कंपॅरेटिव्ह डिग्री करायची. कंपॅरेटिव्ह डिग्री तयार करताना पहिलं जसंच तसं घ्यायचं आहे. राम इज, वन ऑफ द काढून टाकला. A3चं A1 A2 करायचं आहे. राम इज टॉलर दॅन, राम इज टॉलर दॅन. आता आपण अगोदर दॅन नंतर ॲनी ऑदर घेत होतो, आता काय करायचं आपल्याला, मोस्ट ऑदर घ्यायचं आहे. दॅन मोस्ट ऑदर, दॅन मोस्ट ऑदर, दॅन मोस्ट ऑदर. विशेषणानंतरचं वाक्य तसं लिहायचं आहे. बॉईज इन द क्लास, बॉईज इन द क्लास. बघा अशा प्रकारे वाक्य आहे. राम इज टॉलर दॅन मोस्ट ऑदर बॉईज इन द क्लास. या ठिकाणी अशा प्रकारचं हे वाक्य तयार झालं. आता पुढचं वाक्य बघूया. सीता इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल गर्ल्स. गर्ल्स हे अनेक वचन आले. वन ऑफ दला आपण या ठिकाणी ब्रॅकेट केलं. वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल इथपर्यंत आपण याला ब्रॅकेट केलं विशेषणाला. या ठिकाणी वन ऑफ द काढून टाकला, मोस्ट ब्युटिफुल शिल्लक राहील, नंतर गर्ल्स. पण आता याची सुरुवात व्हेरी फ्यूने करायची पॉझिटिव्ह डिग्रीला. व्हेरी फ्यू. विशेषणानंतरचा शब्द काय, गर्ल्स. या ठिकाणी
सहाय्यकारी क्रियापदील अनेक वचन इज येतं आपल्याला इथे घ्यावं लागेल आर. व्हेरी फ्यू गर्ल्स आर, याप्रमाणे. मग नंतर काय येईल, A3चं A1 येईल, म्हणून काय आर मोर ॲज मोर, एक मिनिट, व्हेरी फ्यू गर्ल्स आर ॲज मोर ब्युटिफुल ॲज सीता. सीता इतकेच त्या काय आहेत, व्हेरी फ्यू गर्ल्स, खूप थोड्या मुली इतकी ज्या सीता इतक्या सुंदर आहेत. ह्या वाक्याचा तो अर्थ होतो. त्याच्यानंतर आता याची कंपॅरेटिव्ह डिग्री तयार करायची. सीता इज, तसं येईल, सीता इज. वन ऑफ द काढला, मोस्ट ब्युटिफुल राहिला, त्याचं काय करायचं आहे आपल्याला, V2 करायचं, म्हणजेच मोर. या ठिकाणी चुकून पहिल्या वाक्यात मोर लिहिला गेला, ॲज ब्युटिफुल ॲज सीता. व्हेरी फ्यू गर्ल्स ॲज ब्युटिफुल ॲज सीता. दुसरं वाक्य बघा, सीता इज मोर ब्युटिफुल. सीता इज मोर ब्युटिफुल दॅन मोस्ट अदर. विशेषणानंतर काय आहे, गर्ल्स, मोस्ट अदर गर्ल्स. सीता इज मोर ब्युटिफुल दॅन मोस्ट अदर गर्ल्स. अशा प्रकारे हे वाक्य तयार होईल या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्रीचं. त्याच्यानंतर शेवटचं वाक्य बघा, राहुल द्रविड इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स. वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स इथपर्यंत आपण त्याला ब्रॅकेट केलं. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी ह्या वाक्याची पॉझिटिव्ह डिग्री तयार करणार आहोत. पॉझिटिव्ह डिग्री तयार करताना या ठिकाणी व्हेरी फ्यूनी सुरुवात करायची. व्हेरी फ्यू प्लेयर्स. वन ऑफ द बेस्ट इथपर्यंत विशेषण आलं आणि प्लेयर्स इन इंडिया, म्हणून इथं आपण येईल प्लेयर्स. व्हेरी फ्यू प्लेयर्स इन इंडिया. व्हेरी फ्यू प्लेयर्स इन इंडिया. बघा, विशेषणानंतरचं वाक्य तसं लिहिलं, याचं या ठिकाणी इज इथे येईल आर. व्हेरी फ्यू प्लेयर्स इन इंडिया आर. याचं काय करायचं आपल्याला, वन ऑफ द शब्द काढायचा. द बेस्टचं काय येईल, ॲज गुड ॲज. व्हेरी फ्यू प्लेयर्स इन इंडिया आर ॲज गुड ॲज. पुढे काय येईल मग, राहुल द्रविड. मग ह्या ठिकाणी लक्षात घ्या, व्हेरी फ्यू प्लेयर्स इन इंडिया आर ॲज गुड ॲज राहुल द्रविड. असं या ठिकाणी वाक्य तयार होईल. पुढचं वाक्य बघा आता, कंपॅरेटिव्ह डिग्री. राहुल द्रविड इज. वन ऑफ द काढला, बेस्टचं काय होईल, बेटर. इज बेटर दॅन मोस्ट अदर प्लेयर्स इन इंडिया. राहुल द्रविड इज बेटर दॅन मोस्ट अदर प्लेयर्स इन इंडिया. अशा प्रकारे हे दुसरं वाक्य तयार होईल. तिसरं वाक्य तयार होईल. अशा प्रकारे ह्या ठिकाणी नीट लक्षात ठेवा. ह्या ठिकाणी चुकून आपण मोर शब्द वापरला होता. सीता इज मोर ॲज ब्युटिफुल ॲज सीता. या ठिकाणी बघा हे वाक्य, व्हेरी फ्यू गर्ल्स आर ॲज ब्युटिफुल ॲज सीता. हे लक्षात ठेवा, कारण V1 करताना मोर लागणार नाही, फक्त ब्युटिफुल शब्द लागेल. V2 करताना मोर ब्युटिफुल आणि A1ला ब्युटिफुल, A2ला मोर ब्युटिफुल आणि A3ला मोस्ट ब्युटिफुल.
तर अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी हा व्हिडिओ पूर्ण केलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी काही वाक्य घेतलेली आहे नमुना दाखल, परंतु एवढ्या वाक्यांनी तुम्हाला सफिशियंट सराव होणार नाही. त्यासाठी तुम्ही PDF फाईलमध्ये भरपूर वाक्य दिलेले, ते वाक्य बघा, सोडवा आणि प्रॅक्टिस करा. थँक्स. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. माझा चॅनल सबस्क्राईब करा.